मुंबईतल्या मेट्रो 3 किंवा ॲक्वालाईन मार्गावरचा दुसरा टप्पा सुरू होण्याआधीच या मार्गावरचं एक मेट्रो स्थानक मनसेच्या संभाव्य आंदोलनाचं लक्ष ठरलंय। मेट्रो 3 मार्गावरच्या सिद्धिविनायक स्थानकावर मराठी लिपीत नाव लिहिण्यात आलेलं नाही, त्यामुळे माजी नगरसेवक संतोष धुरी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक मनसेनं मेट्रो प्रशासनाला पत्र दिलंय। सिद्धिविनायक मेट्रो स्थानकावरचा नावाचा फलक हा तातडीनं मराठीत करावा, अन्यथा मनसेशी गाठ असल्याचा इशारा माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी दिलाय। मेट्रो प्रशासनानं 2 दिवसात नाव बदललं नाही तर मनसे स्टाईलनं उत्तर देऊ, असंही धुरी यांनी म्हटलंय। हा दुर्लक्षपणा केला असं वाटत नाही, हा माज आहे आणि जाणून बुजून आम्हाला उकसवायचं एक कारण दिसतंय असंच वाटायला लागलं आहे। कारण आता फेज 3 मेट्रो जी चालू होणार आहे त्या बाकीच्या स्टेशन्सवर मी आणि आमचे कार्यकर्ते आम्ही जाऊन बघितलं तर एकदम छोट्या बोर्ड लावले, छोटे बोर्ड, आणि त्याच्यावर मराठी आणि इंग्लिशमध्ये सेम फॉन्टमध्ये तसं लिहिलेलं आहे। परंतु सिद्धिविनायक जे मेट्रो रेल्वे स्टेशन होते आहे तिकडे तुम्ही जर जाऊन बघाल तर तिकडे भल्या मोठ्या अक्षरामध्ये ICICI लोंबार्ड सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन असं जाणून बुजून तिकडे लिहिलेलं आहे आणि ते काचेवर लिहिलेलं आहे। मला वाटते ते MMRCL विसरत आहेत की ती काच आहे। प्रत्येक ठिकाणी तुम्ही इंग्लिशमध्ये लावा पण मराठीमध्ये पण सेम फॉन्टमध्ये लावा, जसा महानगरपालिकेचा पण नियम आहे, राज्य सरकारने पण सांगितलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।